हाय गाईज, कसे आहात सगळे. मग आज मी ब्लॉग चालू करते. ब्लॉग नाही, मिनी ब्लॉग. सो पहिले मी स्टार्ट करेल माझ्या स्किनपासून. स्किनला ग्लो देईल आणि नंतर मग मी स्टार्ट करेल माझं नवीन लेअर. आणि मग त्यानंतर मी थोडासा मेकअप केला. माझा खूप मेकअप लाईट असतो. मग त्यानंतर मी केस ओपन केले, पण ते खूप चिपचिपी होते. नो वरी. ओके, लेट्स डू नेक्स्ट वर्क. मग त्यानंतर बोली पार्सल घेऊन यावं आणि पार्सल खोलावं. मग त्यानंतर मी पार्सल आणलं आणि ह्यामध्ये प्लीज यार सोप निघू दे. मी खूप दिवसापासून वाट बघते आणि गॉड सोपच निघालं. थँक गॉड. मग त्यांनी माझी नॅचरल स्किनला नॅचरल ग्लो भेटतो म्हणून मी हे प्रोडक्ट खूप वापरते. हे तुम्ही पण वापरा. ह्याचं नाव आहे घर सोप. प्लीज तुम्ही पण वापरा. खूप स्वस्तात बसते. आणि एक गोष्ट सांगावं तर आलं तर मला ह्याच्यावरती ₹50 कॅशबॅक भेटलेले आहे. नंतर मी ओपन करते हे पार्सल. ह्या पार्सलमध्ये आय थिंक पॅन असेल. पॅनच होता. मग मी ते पॅन खोललं आणि पॅन आला आहे. मग नाचणार तर आहेच, बिकॉज मला इडली बनवण्यासाठी हे खूप डोसा बनवण्यासाठी हे खूप यूज करतो. गाईज मी थोडं काय पण बोलते, जाऊ दे, इग्नोर करा. नाचा ढेंगणन. मग त्यानंतर पॅन आला. पॅनसोबत पण नाचायचं. हवा येऊ द्या, चला हवा येऊ द्या, डोक्याला शॉट नका, हवा येऊ द्या. मग त्यानंतर मी संत्री खाल्ली. मस्त लागत होत्या, गोड असतात त्या खूप. आणि तुम्ही पण खात जा, हे विटॅमिन सी वाढतं. खावा चला खावा मग त्यानंतर मी अशी वेडेवाकडे चेंज केली. खूप लोकांची कमेंट आली, तू असे का करते. कारण मला हे गाईज खूप आवडतं असे वेडेवाकडे तोंड करायला. त्याने मला एनर्जी भेटते मग त्यानंतर मी बोलली थोडंसं खूप जरा ही भाषा तुम्हाला समजणार नाही. आज माझी एक्झाम आहे तरी मी ब्लॉग करते. मला स्वतःवरच खूप हसायला येत होतं. बट नो आहे. मग मी थोडंसं टी व्ही बघितला. तारक मेहता कुणाला आवडतं हे नक्की कमेंट करा. मग त्यानंतर मी टी व्ही बघत बसली थोड्या वेळ. आणि मग त्यानंतर अभ्यासाला घेतलं. अभ्यास करत असताना मला एक गोष्ट आठवली की ब्लॉग काढते तरी अभ्यास का करायचा. चला बाय बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण नक्की करा. बाय.